श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्कार. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. जी एकादशी आज आहे आणि त्याचं पारण म्हणजे समाप्ती उद्या होणार आहे. सुयोग्य संतान प्राप्ती, मुलांचे आरोग्य आणि वंशवृद्धीसाठी या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा व उपवास केला जातो. हा उपवास आपल्या महाराष्ट्रामध्ये 99% लोकांचे असतात. या एकादशीच्या उपवासामुळे मुलांचे भविष्य, मुलांची प्रगती होण्यास मदत होते. परंतु एखाद्या व्यक्तीला पुत्रप्राप्ती, संततीप्राप्तीसाठी, मुलांच्या भविष्यासाठी मनामध्ये इच्छा धरून जर हा उपवास श्रद्धेने केला तर भगवान विष्णूंची कृपा होऊन इच्छापूर्ती देखील होते. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंच्या कृपेने सर्व संकटे आणि पाप दूर होतात. परंतु हा एकादशीचा उपवास ज्यांना अपत्य प्राप्तीमध्ये अडचणी आहेत त्यांच्यासाठी हा उपवास अत्यंत फलदायी मानला जातो. म्हणूनच आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि ज्यांना संतती प्राप्त करायची आहे त्यांनी आवर्जून हा एकादशीचा उपवास नक्की करावा. बघा, आपण उपवास करताना शास्त्रामधील नियम अटी न मोडता करतो. ज्याप्रमाणे करण्यासाठी शास्त्र नियम आहेत त्याचप्रमाणे तसं पाहिलं तर सोडण्यासाठी, पारण करण्यासाठी सुद्धा शास्त्रामध्ये काही विशेष नियम आणि अचूक वेळ सांगितलेली आहे. कळत नकळत आपल्याकडून उपवास सोडताना अशी चूक होते की मग त्यामुळे आपल्याला ह्या उपवासाचे पूर्ण पुण्यफळ भेटत नाही असे शास्त्रामध्ये देखील नमूद आढळते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये उपवास पारण कधी करावा, कसा करावा, कोणता मंत्र म्हणावा, ज्याने आपल्याला उपवासाचे पूर्व पुण्यफळ मिळेल. मित्रांनो, ह्या पुत्रदा एकादशीचे पूर्ण फळ भेटावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रथम आपण पारण म्हणजे काय ते सविस्तर जाणून घेऊ. पारण म्हणजे नेमकं काय हेच बऱ्याच जणांना अजूनही माहीत नसेल. असे म्हणतात, उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला शुभ मुहूर्तावर आणि अचूक वेळेला उपवास सोडणे म्हणजे पारण. सात्विक अन्न ग्रहण करून उपवास पूर्ण केला जातो. हरिभक्तिविलास आणि पद्यपुराण या ग्रंथानुसार जर एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथी संपण्यापूर्वी सोडला नाही तर मात्र उपवासाचे सर्व पुण्य नष्ट होते आणि आपल्याला दोष देखील लागतो. उपवास म्हणजे देवाजवळ जाणे आणि पारण म्हणजे देवांचा आशीर्वाद म्हणजेच प्रसाद घेऊन पुन्हा संसारात परतणे. पारण केल्याशिवाय एकादशीचे व्रत पूर्ण मानलेच जात नाही आणि पारण केल्याशिवाय एकादशीच्या व्रताचे पूर्ण फळ भेटत नाही. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आता आपल्याला हे पारण म्हणजेच उपवास सोडायचा आहे मंगळवारी सकाळी 5:58 ते सकाळी 8:39 दरम्यान. आता महत्त्वाची टीप आहे, एकादशीचा उपवास नेहमी द्वादशी तिथी संपण्यापूर्वी आणि सूर्योदयानंतर
वरील शुभ वेळेतच सोडावा, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळते. पारण विधी उपवास सोडण्याची सोपी पद्धत आता जाणून घेऊ. मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. अक्षता फुले अर्पण करावीत आणि दूध भात साखरेचा नैवेद्य देखील अर्पण करावा. आता मंत्रपठण. उपवास सोडण्यापूर्वी विष्णू मूर्तीसमोर हात जोडून हा मंत्र म्हणावा. अज्ञान घोरतम सांदस्य व्रत नानेन केशव प्रसिद्ध समुखो नाथ ज्ञानदृष्टी प्रदो भव. शक्य तुम्हाला असल्यास एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला सात्विक अन्न, पिवळे फळ किंवा शिदा आणि दक्षिणा दान करावी. आता उपवास सोडताना सर्वप्रथम भगवान विष्णूंच्या चरणांचे तीर्थ चरणामृत म्हणजेच भगवान विष्णूंना अभिषेक केलेले पाणी आणि तुळशीचे पान तोंडात टाकून हा उपवास सोडावा. आता पारणाला काय खावे आणि काय खाऊ नये तर बघा, एकादशीला तांदूळ वर्ज्य असतो, म्हणून पारणाच्या दिवशी आवर्जून भात आणि साधे वरण खाऊन उपवास सोडला जातो. याशिवाय मूग डाळ आणि दुधी भोपळ्याची सात्विक भाजी खावी. वैज्ञानिक शास्त्र आणि आरोग्यशास्त्रानुसार सुद्धा एकादशीला 24 तास पचन संस्थेला विश्रांती मिळाल्यानंतर द्वादशीच्या शुभ मुहूर्तावर तुळशीचे पाणी आणि पचायला हलकं वरण भात हे खाल्ल्याने शरीरात अग्नी संतुलित होतो आणि आरोग्याचे रक्षण होते. उपवास सोडतानाच्या स्वयंपाकामध्ये म्हणजेच पारणाच्या अन्नात कांदा, लसूण, मसूर डाळ, वांग आणि पालेभाज्या पूर्णपणे वर्ज्य कराव्यात. त्या दिवशी पूर्ण दिवस मांसाहार किंवा मद्यपान चुकूनही करू नये. उपवास सोडताना देखील तामसी पदार्थाची चुकूनही सेवन करू नका. तर मित्रांनो, आता तुम्हाला नक्कीच समजले असेल की एकादशीच्या उपवासामध्ये पारण करण्याला आणि ते योग्य वेळेत करण्याला किती मोठे शास्त्रीय महत्त्व आहे. उपवासाची खरी सांगता ही अचूक पारण विधीनेच होते, तरच आपल्याला त्या व्रताचे पूर्ण पुण्यफळ मिळते. मित्रांनो, तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मनापासून खरोखरच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री हरिहर.